वेलकम गाईज. आता आम्ही उठलोय सकाळी आणि सकाळचे 7 वाजलेत 8 वाजलेत. तर गाईज बाहेर एकदम मस्त वाटतंय आणि व्ह्यू पण एकदम कडक झालाय. आताच उठलोय. गाईज आता आम्ही निघलोय महाबळेश्वर फिरायला आणि आम्ही सगळे पॉईंट व्हिजिट करणार आहे. तर गाईज आता आमच्या बाईक्स निघतात आहे आणि थोडे कोल्ड स्टार्ट पण केलेत. तर आता नाश्तापेक्षा सगळा झालाय. तर आता आम्ही निघतोय पॉईंटसाठी. तर एक्सप्लोर करूया पॉईंट्स आणि तुम्हाला पण दाखवतो की आम्ही किती मजा करतोय ते. सोय तर गाईज आता आम्ही आहे महाबळेश्वरच्या मंदिराच्या बाहेर आणि एंट्री गेट केली. आम्ही गाड्या बाईक सगळ्या पार्किंग केल्यात. तर आता आम्ही आतमध्ये जातोय. तर गाईज आता वरती आम्ही सगळे व्हिजिट करू काय कसं आहे आता बघू. माहिती नाही टेम्पल मध्ये शूट करून देतात की नाही, पण आतमध्ये गेला कळण की टेम्पल मध्ये शूट करेल की नाही. आणि जर केलं तर एक नंबर सिनेमॅटिक दाखवतो तुम्हाला. आणि मी आता आतमध्ये जातो. तर गाईज आम्हाला एक पार्टी शाळा भेटली आणि त्याच्यामध्ये आमचा अंडा शिकायचा कैरी. आम्ही तर आता आम्ही तर शूज काढतोय आणि तर आम्ही वरती जाऊन व्हिजिट करतोय. बघू काय काय दिसतंय. गाईज आता आपण आलो आहे मंदिर मध्ये, महाबळेश्वर मंदिर. इकडे व्हिडिओ शूट करायचंय. काय फालतू शूट कॅमेरा कोण ब्लॉगर कोण ताई तिकडे सारखा. आज गेले ना तुम्ही शुक्रवार आहे. एक्चुअली शूट जल्दी भी करता नहीं तो मैं जल्दी कैप्चर किसी को देता नहीं मेरे. काही जिसका यूट्यूब चॅनल आहे हो यहाँ पर फॉलो कर रहा है. आतमध्ये शूट करतात की नाही माहिती नाही, पण तो पण फाईन पडून तो आणि येत भरतात वाईफ आहे. तर गाईज आमचं दर्शन झालंय वगैरे सगळं झालंय. आता आम्ही जाऊन बघू की नेक्स्ट टेम्पल कोणचं आहे. आणि ह्या मंदिराचं हे वैशिष्ट्य आहे की इथं छत्रपती शिवाजी महाराजांनी सोन्याच्या तुऱ्या दिलत्या. तर ते एकदम कोरीव काम आहे आणि हे मंदिर खूप त्या काळातलं आहे. तर तुम्ही विचार करू शकता किती जुनं आहे हे. आणि थोडंसं ब्लॅक येत आहे कारण वरती डोक्यावर एकदम सूर्य आहे. तर आता आम्ही लोक जातो नेक्स्ट टेम्पल व्हिजिट करायला. तर नेक्स्ट टेम्पलला भेटू. तो वेलकम बैक टू माय चैनल. देख रहे हैं जोन. सो गाइस हम लोग अभी जा रहे. भाई हाय करना. सो देखो हमारा फैंस के. तर गाईज आम्ही लोक दोन्ही मंदिर व्हिजिट करून आलोय आणि व्हिजिट केल्यावर आम्हाला खूप फ्रेश वाटतंय. कारण गाईज आतमध्ये खूप शांती होती आणि आतमध्ये खूप भारी भारी कोरीव काम होतं. आणि अंड्या बंद कर नाही तर नाकाने वाजवते.
कुत्रे सुधारणार नाही. तर गाईज आता आम्ही मस्त चाललोय सगळे पॉइंट बघायला. तर चेक करा आमचा व्हिडिओ आणि तो सबस्क्राईब कीजिए चॅनल को. नाकानी माझं. तर मित्रांनो आता आम्ही आलोय मरजुनी पॉइंटला आणि हे खूप मोठी दरी आहे ना गाईज ही, की मी आयुष्यात पहिल्यांदा एवढी दरी बघितोय. एकदम डीप आहे. तर तुम्हाला मी दाखवतो हा व्ह्यू. खूप खतरनाक व्ह्यू आहे. ये ना तर गाईज आम्ही आता आलोय अल्फिस्टन पॉइंटला. हा स्पोर्ट पॉइंट आहे आणि इथून पण खाली व्ह्यू खूप क्रेझी आहे. तर गाईज आता आम्ही आहे एल्फिस्टन पॉइंटला आणि समोर खूप मोठी दरी आहे आणि ही दरी खूप क्रेझी आहे. तर गाईज आम्हाला इथून नजर पडली की आमच्याच समोर एक ऑपोजिटला आपला छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रतापगड आहे. तर तुम्हाला हे सगळं एकदम सिनेमॅटिकमध्ये दाखवतो की किती काय एकदम किती मोठी दरी आहे आणि किती मोठी नाही. तर प्लीज स्टे व्हिडिओ. चला गाईज फुकटचं नारळ पाणी भेटते, लिंबू पाणी. सगळं एक्सप्लोर करून आल्यानंतर आता लिंबू पाणी प्यायला बसलेत. आता मला तर बोललं अर्धा तासाला खायला लागतंय. थांब ना मला थोडं. अरे 30 रुपयाला नाही चांगलं लागली काही जेवायचं. आद्या एवढे चांगले कपडे घालून पण तू भिकारी वाटतो. मोठा आहे. आता आम्ही चाललो जेवायला आणि जेवण आम्ही दुसरे पॉईंट पण व्हिजिट करून आणि मॅप्रो गार्डनला पण जायचंय. तर चलिये चलते. सँडविच खाऊया. ओके तर गाईज आता आम्ही निघतोय हॉटेलला. आता बघायला लागेल हॉटेल कोणचं भेटतंय की नाही. ठीकठाक. तर गाईज आता आम्ही या मंकी पॉईंटवरनं आलोय पुढं. ए वासवण. तर गाईज आता आम्ही चाललोय हॉटेलला. मॅप्रो गार्डनला जायचं आहे. आता मॅप्रो गार्डन पण व्हिजिट अजून झालं पण नाही. आम्ही लेट निघलो त्यामुळे जरा प्रॉब्लेम झाला आहे. आता गाईज हा रस्ता एक नंबर आहे. एकदम घनदाट आणि गाईज इथं लिटरली सकाळची पण थंडी वाजते. आणि काय व्ह्यू आहे हा. दोन्ही साईडनी झाडं, मध्ये एक लेनचा रस्ता आणि थोडा मध्ये हा ऑफ रोडिंग. गावाला एक्सपेक्टेड असतंय, फक्त मुंबईमध्ये नाही. आता हा गाईज आमचा छपरी रायडर बघा. आणि 2 पाठवून येतात. ए कुर्ला जरा नीट चालव. तर गाईज आमचं सगळं दर्शन झालंय. दोन्ही टेम्पल व्हिजिट केलेत आणि तीन पॉईंट व्हिजिट केलेत. सॉरी 2 पॉईंट. तर गाईज इतकी थंड वाटतं ना सकाळचं पण इकडे एक नंबर. तर गाईज एक नंबर घनदाट जंगल आहे आणि एकदम. तर गाईज वरती यायची फीज आहे 55 रुपीज आणि 55 रुपीजमध्ये तुम्हाला 12 पॉईंट फिरायला भेटतात. तर तुम्ही कधी इथं महाबळेश्वरला आल्या तर बाईकवर आल्या तरी तुम्हाला पर पर्सन द्यावेच लागतात. इवन द कारला पण आहे आणि कारचे वेगळे चार्जेस पण आहेत. तर तोच प्रॉब्लेम आहे. जे प्रॉब्लेम नाही तसं आपण ह्या लोकांनी असं मेंटेन पण करून ठेवलं आहे की वर्थ आहे. आणि इथंकडचे सगळे गाईज पॉईंट एकदम साफसुथरे आहेत. असं नाही आहे की घाण कचरा आहे का काय आहे. सगळी साफसफाई प्रॉपर आहे. आणि बाकीचं आता तुम्ही बघतायच आहे किती काय कसं आहे. आणि थोडं रस्ता पण आहे मध्ये, पण ठीक आहे.
तुम्ही लोक इथं विला आणि इथं गाईज कसं झालं आहे माहिती आहे का, इकडं विलाचे खूप स्कॅम आहेत विलाचे आणि रूमचे. तर तुम्ही जरा जपूनच या आणि खूप विचार करूनच जी डील करायची ती डील करा. कारण स्कॅम पण इथं भरपूर चालतात की म्हणजे तुम्हाला बोलतीन एक आणि नंतर होईल एक. तर तुम्हाला द्यायला असं तुम्ही व्हिजिट केलं महाबळेश्वरला तर तुम्हाला बोलले की आमच्या रूममध्ये असं आहे तसं आहे, हे या तुम्हाला फॅसिलिटी, ही तुम्हाला सर्व्हिस आहे आमच्याकडनं एवढ्या एवढ्या पैशामध्ये. पण ते सगळं नंतर कसं होतं लक्ष असतं पण ते कसं कधी कंडिशनमध्ये नसतं. आता आमचं कसं झालं माहिती आहे का, आम्ही पहिले एक रूमला गेलतो तर तिकडे बोलले जनरेटर आहे असं आहे तसं आहे, म्हणजे नाव नाही घेणार त्या रिसॉर्टचं. जनरेटर आहे आणि ॲक्च्युली इथं मंगळवारची लाईट जाते. तर मंगळवारची लाईट जाती म्हणजे पूर्ण पुण्यामध्येच जाती. तर तिकडं लाईटच नव्हती. तर ते लोक बोलले जनरेटर तुम्ही लोक पैसे दिल्यावरती चालू करतील, काय भरोसा. तर त्यामुळं आम्ही जरा विचार केला आणि रूमच स्विच केला. आणि आता दुसऱ्या रूममध्ये तो रूम खूप छान आहे. आम्हाला काल रात्री बॉन फायर पण करायला भेटलं, जसं तुम्ही काल टाईमलॅप्स बघितलेच असतील. आणि टाईमलॅप्स पण मस्त बघितलं, आम्ही जेवलो मस्त. आणि त्यामुळं आम्हाला खूप छान वाटलं की तर आता मी काय बोलवतो गाईज की लास्ट टाईम जो आमच्यासोबत जो स्कॅम झाला त्याच्यापासून थोडा वाचून राहा की तुम्ही डील बरोबरच करा, कारण नंतर प्रॉब्लेम होतो. इवन हे जे स्कॅम आहेत हे तुमच्यापासून जरा सिक्युअरच राहा आणि जपून राहा. कारण इन फ्युचर तुम्हाला कधी आले फॅमिलीसोबत तर ग्रुपसोबत आले तर स्कॅम व्हायची शक्यता असते. एक नंबर आहे काय. आणि जसं की पहिल्या दिवशी आलतो मी इकडं तर मला एकदम असं वर्स्ट वाटलेलं की यार मी कुठं फिरायला लागलं एवढ्या आणि फक्त इथं थंडीच आहे, काय पॉईंट नाही, हे नाही ते नाही. पण लाईक जसं मी बघून जज केलं तसं तर नाही आहे. आणि खूप सुंदर आहे हे महाबळेश्वर आणि कोकण साईड तर मला खूप सुंदर वाटतं. कारण या महाराष्ट्रामध्ये अशा कोणत्या जागा नाही आहे, म्हणजे एवढा सुंदर जागा नाही आहे. तर तेच. तर हा घाट किती मोठा आहे किती नाही ते माहिती नाही. तर मी तुम्हाला डायरेक्ट हॉटेलवरच भेटतो, कारण जर बोलत राहिलं तर हा व्हिडिओ लय मोठा होऊन जाईल. वेलकम बॅक टू माय चॅनल. तर गाईज आता आम्ही लोक आलोय मॅप्रो गार्डनला. फेमस तरी होईल. तर गाईज आता आम्ही लोक आलोय मॅप्रो गार्डनला आणि आम्ही मॅप्रो गार्डन व्हिजिट करायला आलोय. तर गाईज बाजूला बगचोली चालू आहे एक नंबर. तर आम्ही चाललो आता आतमध्ये आणि बघू काय काय आहे आतमध्ये व्हिजिट करायला. आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. अंश झोन लेट्स गो एंड चेक इट आउट. हाँ रोहित को पूछते साथ में क्या होने वाला है कल. ठीक है रोहित, कल क्या होने वाला है. तेरा ये व्हिडिओ डिलीट कर. तर गाईज आम्हाला फ्रीचा चॉकलेट भेटलंय. आता आम्ही आतमध्ये चाललोय. माउथ फ्रेशनर चॉकलेट. अरे बाकीचे नाश्ते कुठे माहिती ना, आतमध्ये गेलो कळल. दीपक चॉकलेट खाल्लं का. चॉकलेट खाल्लं ना. तिकडे ज्यूस पिला का. चल ना समोर तिकडे जा, तिकडूनच घे. तर गाईज आता आम्ही चाललोय फ्रीचा ज्यूस पण प्यायला. ते सगळं इकडे आहेत ज्यूस. तर गाईज आता चाललोय मी ज्यूस प्यायला. तर बघू ज्यूसमध्ये कोणता ज्यूस आहे आणि कोणता फ्लेवर आहे. तर गाईज आमचं नशीब एवढं घाण आहे की जसं का सौरव आला तसं आमचा ज्यूस संपला. तर बघू दुसरं काय भेटतं ते पण ट्राय करू. हा लाईक भेटते ते कशाला पैसे घ्यायचे. मॅप्रोला एक पूर्ण चॉकलेटची कंपनी मॅन्युफॅक्चरिंग आहे. तर काय इथं काहीतरी वेगळं भेटतं. आता इकडं चेक करू काय. तर आणि मला तिकडे जा, तिकडे ज्यूस पिऊन. तर गाडी जेली खूप सुंदर आहे आणि सगळं फ्री खायला मजा येते. पुन्हा ब्लॉक मध्ये फ्री मध्ये जास्त फ्रीचं खायला आम्हाला मजा येते पहिल्यांदा. तर
अनलिमिटेड. जेवढं पाहिजे तेवढं खाऊ शकतो कारण हे मॅप्रोची मॅन्युफॅक्चरिंग आहे. ॲक्च्युली हे सगळं ट्रायलला ठेवलं जसं की आता मी ट्राय करतोय बघा. गाईज हा कोणता तरी वेगळा ज्यूस आहे. तर गाईज आम्हाला फ्रीचा ज्यूस पण भेटला आहे. आता आम्ही आता फ्रीचा ज्यूस ट्राय करतोय कसा लागतोय कसं नाही. पॉवर अजून एक घेऊशी वाटते पण परत ती देणार नाही त्यामुळे आता आपण बाहेर जाईल. हो तू रोनाल्डो आहे का नाही बोलतोय रे काय चांगला बोल काय. आणि इथे 99ला आहे ना आईस्क्रीम भेटते. तर गाईज आम्ही इथं खायला आलोय 99ला आहे म्हणून. तर गाईज विजिट करा मॅप्रो. चॉकलेट मँगो स्ट्रॉबेरी लिची केसर पिस्ता व्हॅनिला डार्क चॉकलेट गावा गोगलजम बटरस्कॉच. ही कोणती आहे? गावा आणि सगळं कॉकटेल कितीला आहे. एकच फ्लेवर. खायचे तुला 1/2 1/2. इस बात में क्यों हुआ जाए. ए भावा घे हे दे दे दे. खरे खायचे फोन दाखव माझा जीपे करतो. आम्ही आलो मॅप्रोला आणि मॅप्रोची आईस्क्रीम ट्राय करतोय. तर भावा तुझं नाव काय आहे. तर गाईज ओमकारकडे या आणि विजिट करा मॅप्रो आईस्क्रीमला. फ्लेवर पाहिजे. तर गाईज एक नंबर आहे. आता एक कप 99ला आहे. तर आता आम्ही मस्त खाणार आहे. तर गाईज हां इज्जत ठेव ना कॅमेरावरती इज्जत ठेव. तर गाईज एक नंबर बघू भावा कशी. तर गाईज एक नंबर आईस्क्रीम बघू रे. आहे जसं आपले ओमकार भावाने आरामशीर आहे आरामशीर. तर गाईज आता आम्ही चाललोय सनसेट पॉइंटला आणि सनसेट पॉइंट आमच्याकडून फक्त वरती 2 किलोमीटर आहे. लेकर काय करायला लागले माहिती का. मॅप्रो गार्डनला आम्ही लोक फ्रीचं गार्डन बनवलं. ते फ्रीची पार्किंग होती. आईला ना आलोय फॅक्टरी विजिट करायला. खालती आई तरफी भेटत होते खालती आयफोनची गॅलरी वरती मॅप्रोची कंपनी. ना दोन ग्लास पिला आणि गाईज मी ना 3 चॉकलेट पण खाल्ली आणि मी तिला बोललो एकदा तिला मी आंटी बोलून गेलो एकदा मी तिला दिदी बोलून. आम्ही आलोय आमच्या चेंबूरच्या छपरी सोबत. तर याची रील बघा आणि याला फॉलो करा. 1 hour later. तर गाईज आता आम्ही लोक आले घोड्यांचं बघायला. तर आता आम्ही आले घोडे बघायला आणि खूप घोडे आहेत तिकडं. बाई क्या राईड आहे घोडे का 200 रुपये मारून भावान एवढं नाही परवडणार. तर गाईज आता आम्ही लोक चाललोय पुढं. तर इथं सगळे हॉर्स आहेत. तुम्ही बघू शकता. जाणार आहे भाई. अरे 200 रुपयाला आहे. जाऊ दे. हो मला पण बसव ना भावा जाऊ दे. फोटो काढायचे फक्त उडी मारून. नाही उडी मारून नाही नॉर्मल फोटो काढायचे. किती पैसे लागतात एक फोटो. घोडा आहे बघा वा. एकच नंबर आहे एकदम. जर दीपक परत आला तर बसल. गाईज ही बघा किती बुटकी आहे. मी बघितलंय ब्लॅक हॉर्स. डॉंकी बसलाय. घोड्यावर डॉंकी बसलाय लेपला जा. तर गाईज आमचा दीपक डॉंकी घोड्यावर बसलेला. आता झालंय सगळं येतं आता. तर पैसे देऊन आम्ही लोक निघतोय बोटिंग करायला. तर बोटिंग करून आपल्याला समजन की किती मजा येते. फर्स्ट टाइम मी बोटमध्ये बसणार आहे गाईज. तर लेट्स गो. दुसरा घाल ना म्हणजे याला एवढंच आहे तुला 2 आहेत. तर गाईज आता आम्ही चाललोय पाण्यामध्ये बोटिंग करायला. आता आम्ही लोक सगळे इंडिव्हिज्युअली जाणार आहे. माझ्या पट्ट्याला जरा पावता येते तुम्ही लावून घ्या सेफ्टी. तर गाईज आधी माझे लावतोय स्ट्रीप. अर्धा तास तिकडे राहिलं स्लिप काय लाव स्ट्रीप. अरे अंडा हांस लवकर क्लिप लाव क्लिप लाव. हे जे क्लिप नको. तर गाईज फाटती तर आहे पण न्यू एक्सपिरियन्स मजा येईल. तर जाऊ आतमध्ये आणि बघू काय कसं आहे. सो लेट्स गो. तर हे सगळे आता वेगवेगळे बसतात आहे 4 जण. आणि ज्यांना पावायला येते त्यांना आम्ही लोक सोबत घेऊन बसतोय ऑपोजिटला. तर ही गाडी आहे. हिला ABS आहे का रे भाई. खरं सांगू तर भाई फाटली कडकवाली पण बघू मजा येईल. तर गाईज आता आम्ही बसलोय. हे लक्षात ठेवा नाही कुठेतरी झाडावर. लेफ्टला गेलं की राईटला जाणार राईटला गेलं की लेफ्टला जाणार. आमचा रोया पुढे गेलाय. तर आम्ही लोक रेस करणार आहे. बघू किती टॉप एंड किती आहे. कुठे पुढे
अरे हक्का झालं चला निघली. इथं आपण जाऊ. Guys, आम्ही पहिल्यांदा एवढं घाबरतोय. गाईस मला भीती वाटत नाही पाहता येतं Guys, मला पण पाहता येतं पण फक्त पाया पुरतं. हमारे ड्राइवर देखिए ये दो ड्राइवर है रिवर्स मार रिवर्स. नको थांबे तुला पलटून दिप्या त्याचे कसे चालतो रणगाडा आमचा. काय करतोय लांब नाही जायचं इकडे चल फिरव. अरे किती घाबरतो रे. अरे किती घाबरतोय. अरे कैरी 4 दोस्त गए थे पाणी में. मला खूप मजा येते पण थोडीशी भीती पण वाटते. की, आम्ही लोक नवीन म्हणजे पहिल्यांदा चालवतो अरे तो जो आहे, दीपक कारण आम्ही सायकल शिवाय आणि गाडी शिवाय दुसरं काही लवकर चालवलं नव्हतं. हा बेबी कम टू सातारा. काहीच आता आम्ही लोक घरी आलोय आणि आम्ही लोकांनी खूप म्हणजे मजा केली सगळी. बोटिंग विटिंग केली आम्ही. पॉईंट आम्ही विजिट केले तर आम्हाला खूप सेक्सी वाटलं सगळं. तर आता आम्ही लोक जरा खूप दमलोय तर आम्ही जरा फ्रेश बिश. आणि त्या मोमेंटला असं झालं बोटिंगच्या टायमी की कॅमेराची बॅटरी डेड झाली. तर कॅमेऱ्याची बॅटरी डेड झाल्यामुळं मला काहीच शूट करायला नाही भेटलं आणि आमचे ऑलमोस्ट फोन पण डेड होते. तर मी घरी येऊन आउटरो करतो की हा ब्लॉग इथंच एंड करतो सेकंड डेचा. आणि थर्ड डेचा तुम्हाला दुसरा ब्लॉग भेटेल आणि तो पण एकदम भारी भेटेल. सो सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक शेअर कमेंट करा आणि कमेंट देन डाऊन अँड बिलीव्ह.